भारतीय माणसाला मी सेटल झालोय ही फिलिंग येण्यासाठी माझं एक घर आहे, इट्स लाईक अ प्री कंडिशन. मध्यमवर्गीय माणसाला ॲसेट काय आणि लायबिलिटी काय हे मुळात कळत नाही. की जी बँक तुम्हाला सांगते स्वतःचं घर घ्या, कारण स्वतःचं घर हे कॉन्व्हर्सेशन आपल्या डोक्यात बँकेने घुसवलेलं असतं. त्या कुठल्या बँकेच्या ब्रांचेस स्वतःच्या ओन्ड आहेत. एखाद्याने ठरवलं की मला घर घ्यायचंच आहे, 60 लाखाचं घर आहे, तर मला ते घर घेताना मला कोणत्या कॉस्टचा विचार केला पाहिजे. जोपर्यंत पुण्या मुंबईत राहणाऱ्या मुलाचं स्वतःचं घर नाही तोपर्यंत त्याचं लग्न ठरत नाही. त्या मुलीनी लग्न करताना हे बघितलं की स्वतःचं घर घेतलंय, पण ती हे बघत नाही की मी ज्या माणसाबरोबर लग्न करते तो 1 कोटीला कर्जबाजारी. लेस दॅन 1% पीपल बाय दी हाऊस कॅश डाऊन. त्यांच्याकडे पैसे नसतात. 10% टिपिकली डाऊन पेमेंट करतील, 90% लोन घेतील. त्या पर्टिक्युलर घरात शिफ्ट झाले की त्याला स्वतःचं घर आहे असं म्हणतात. 2-3 EMI पे करू नका, तुम्हाला कळून जाईल घरमालक कोण आहे. बँकेच्या हिशोबाने दे विल गिव्ह यू लोन की तुमचा EMI हा तुमच्या 100 रुपये इन्कमच्या 30 रुपये असेल, 35 रुपये असेल, आम्ही तुम्हाला लोन देतो. पण माझा EMI हा माझ्या टोटल इन्कमच्या मॅक्सिमम लोन फेडायचे 15-20 वर्षात. 85,000 कुड बी दी EMI. त्याच्या 10% साधारण 8,500-9 हजाराची एक SIP चालू करा. 15-20 वर्षात 12% आरामात SIP ग्रोथ होते. जेव्हा लोन संपतं ऍट द एंड ऑफ द टेन्युअर तुम्हाला असं दिसेल की जे व्याज तुम्ही बँकेला दिलंय ते SIP ने तुमच्या खिशात घातले. आत्ता हे घर 60 लाखाला मिळतंय, उद्या त्याची किंमत वाढली तर. मी ज्या घरात आज पुण्यामध्ये राहतोय, एकदम प्राईम सोसायटी सिंहगड रोडला, दॅट प्राइस इज ग्रोइंग ॲट 1.2%. एखाद्याने ठरवलं की मला घर घ्यायचंच आहे, 60 लाखाचं घर आहे, तर मला ते घर घेताना मला कोणत्या कॉस्टचा विचार केला पाहिजे. कारण का बऱ्याचदा आपण त्या कॉस्टचा विचारच नसतो केलेला. जी हाऊसची प्राइस बिल्डर कोट करतोय, एक 20% एक्स्ट्रा आपण ठेवले पाहिजेत आपल्या खिशामध्ये. अदरवाईज इट कॅन कम ॲज अ सरप्राईज की अरे हे पण आहे का, ते पण आहे का. लवकरात लवकर लोन फेडू का, तो EMI वाढवू का, नाही राहिला तेवढा EMIचा राहू दे आणि जी एक्स्ट्रा अमाऊंट माझ्याकडे राहतीये ती मी SIP मध्ये टाकू. आता मी जेव्हा लोन घेतलं तेव्हा अशी होती की मी लवकर फेडणार नाही, कारण 90% लोकांनी त्यांच्या लिमिटच्या बाहेरची घरं घेऊन टाकली. हे लोक जर जॉब करत असतील त्या लोकांना तिथे नोकरीवर पण लाचारी पत्करायला लागते. काढून टाकले तर तुमचा EMI कोण भरेल, तो गपचूप थांबतो.